हां. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर, थर्ड चॅप्टर ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. यामधला आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1, 1.2, 1.23, 1.4, 1.5 पर्यंत चर्चा केली. त्याचबरोबर दुसऱ्या चॅप्टरमधले सुद्धा सगळे प्रॅक्टिस सेट बघितले. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर पण बघितलेला आहे. अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, तर जाऊयात मित्रांनो पुढं. या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आपल्याकडे आहे तो बघण्याच्या अगोदर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. बघा मित्रांनो, जर मी काही नंबर्स या ठिकाणी लाईनीत लिहिले, समजा मी लिहिले आणि नंबर अशा प्रकारे लिहितोय की जिथं काहीतरी लॉजिक आहे. आता समजा मी इथे लागोपाठ येणाऱ्या काहीतरी संख्या म्हणजे एक सिक्वेन्स लिहिलेली आहे. सिक्वेन्स 2 लिहिली, 2 नंतर 4 नंतर 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. आता इथे सुद्धा मी काहीतरी मांडणी केली संख्यांची, ती नंबर्सची, ती लॉजिकली केली. दुसरं बघा या ठिकाणी, आता ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे मला माहिती नाही, हे आपल्याला चेक करायचं आहे. ते कसं ते तुम्हाला सांगतो. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय त्याच्यावरती चर्चा करू. पण अगोदर मी काही नंबर लिहितो लाईनीमध्ये. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. त्याच्यानंतर थर्ड नंबरची एक आहे, त्याच्यामध्ये मी लिहितो 1 1 + 2 1 2 2 + 2 4 4 + 3 7 7 + 4 11. आता या ठिकाणी मी 3 सिक्वेन्स लिहिल्यात. सिक्वेन्स कशाला म्हणतात? ज्यावेळेस आपण कुठलेही नंबर लिहिताना कुठल्या तरी एका लॉजिकने लिहितो, काहीतरी प्रत्येक 2 टर्ममध्ये काही ना काहीतरी रिलेशन्स असतंय. नंबर लिहिताना काहीतरी रिलेशन लागतं, त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. जसं इथे बघा ना, 2 2 च्या डबल 4 4 × 2 8 8 2 जा 16 16 2 जा 32 32 2 जा 64 64 2 जा 128. याच्यानंतर येणारा नंबर 128 असू शकतो, तुम्ही सांगू शकता. इथे बघा 5 + 3 8 8 + 3 11 11 + 3 14 14 + 3 17 आणि 17 + 3 इथं 28. आता म्हणजे इथे पण काहीतरी रिलेशन आहे, इथे पण काहीतरी रिलेशन आहे, यांना आपण सिक्वेन्स म्हणू. आता इथे जर बघितलं 1 + 1 केलं तर 2 येतात, 2 + 2 केलं की 4 येतात, 4 + 3 केलं की 7 येतात, 7 + 4 केलं की 11. म्हणजे इथं 1 ॲड झालाय, 2 ॲड झाला, 3 ॲड झालाय, 4 ॲड झालाय. याच्यानंतर 5 ॲड होईल. 11 + 5 16 होतील, पुढचा नंबर 16 असेल. परत 16 मध्ये 5 नंतर येणार नंबर 6 ॲड होईल. म्हणजे हे सुद्धा नंबर लिहिलेले आहेत, हे काहीतरी लॉजिकमध्ये लिहिलेत, यांना म्हणतात सिक्वेन्स. आता या सिक्वेन्समध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन कुठं असते ते आपल्याला शोधायचं आहे. आता सिक्वेन्स याला म्हणतात. मग सिक्वेन्स कोणाला नाही म्हणत ते पण सांगतो. बघा, मी एक सिक्वेन्स अशा प्रकारे नंबर लिहिले 7 5 2 1 9. इथं काय रिलेशन दिसतंय का? 7 + 2 5 5 - 3 2, परत 2 - 1 1, परत 1 + 7. इथं काय रिलेशन दिसत नाही, जसं इथं दिसतं व्यवस्थित. 9 नंतर काय येईल सांगता येत नाही, त्याला सिक्वेन्स म्हणत नाही. जिथं रिलेशन नसेल नंबरमध्ये, काहीतरी जे काही नंबर लिहिलेत असे लिहिले अस्ताव्यस्त, तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणणार नाही. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? ज्या सिक्वेन्समध्ये म्हणजे एखादी सिक्वेन्स अशी असेल की ज्याच्यामध्ये प्रत्येक टर्म मधला कॉमन डिफरन्स सेम असेल. कॉमन डिफरन्स म्हणजे कसं? इथं बघा, ह्या दोघांची जर वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केलं, 5 - 8 - 5 3, 11 - 8 3, 14 - 11 3, 17 - 14 3. म्हणजे इथं प्रत्येक 2 टर्म मधला जो काही डिफरन्स आहे तो इक्वल येतो, 3 3 3 येतोय, किंवा कधी कधी 4 4 4 येईल, त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचं. इथे डबल इथं × 2 डबल होत गेलेत, इथं 2 ने मल्टिप्लाय होत गेलेत, पण डिफरन्स बघितला तर 4 - 2 2, 8 - 4 4, 16 - 8 8. त्याच्यानंतर 13 आणि 32 आणि 16 यामधला डिफरन्स 16 आहे, या दोघांमधला डिफरन्स 32 आहे. म्हणजे इथं डिफरन्स सेम नाही आहे. इथं बघितलं तर इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 डिफरन्स आहे. म्हणजे इथं डिफरन्स इक्वल आहे, तर याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, तर आता ते आपण डिटेलमध्ये व्यवस्थित बघूयात. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? आता उदाहरणार्थ मी एखादी प्रोग्रेशन या ठिकाणी लिहितो. समजा मी इथं लिहिले 3 3 + 5 8, 8 + 5 13, 13 + 5 समजा मी 18 पकडले. आता इथं प्रत्येक 2 टर्म मधला डिफरन्स किती आहे बाबा? बघा, 5 आणि 3 यांच्यातला डिफरन्स किती? 8 आणि 3 यांच्यातला डिफरन्स किती? 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 13 आणि 8 यांच्यामधला डिफरन्स किती? 13 मधून 8 गेले, 5 राहिले.
18 आणि 13 यांच्यातला डिफरन्स किती? 18 मधून 13 गेले 5. सगळीकडे आन्सर सेम आहे 5 5 5. तर याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे सेम नंबर वाढत गेलाय, म्हणजे +5 होत गेलेले. कधी कधी उलट सुद्धा असू शकतं. 18 असू शकतो, 13 असू शकतो, 8 असू शकतो, 3 असू शकतो. आता इथं 5 कमी होतात. 30 इथं 5 कमी होत चालेल, पण 5चा डिफरन्स आहे सगळीकडे. -5चा इथं 5 कमी होतात म्हणजे -5. 13 - 18 -5. 8 - 13 -5. 3 - 8 -5. तर याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो. म्हणजे जी सिक्वेन्शन आपण ज्यावेळेस एखादी सिक्वेन्स लिहित असताना, कुठलीही सिक्वेन्स लिहित असताना तिथं कॉमन डिफरन्स प्रत्येक टर्म मधला इक्वल असेल त्याला म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता समजा एखादी अरिथमॅटिक प्रोग्रेशन माझ्याकडे आहे 10, 13, 16, 19. ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? बघा, प्रत्येक टर्म मधला डिफरन्स किती? 13 - 10 3, 16 - 13 3, 19 - 16 3. डिफरन्स किती आहे? 3 आहे. ओके. आता याच्यामध्ये याला काय म्हणतात? फर्स्ट टर्म म्हणतात. याला T1 म्हणतात, फर्स्ट टर्म. याला काय म्हणतात? 13ला T2 म्हणणार आपण, सेकंड टर्म. 16ला काय म्हणायचं? T3, थर्ड टर्म. 19ला काय म्हणायचं? T4, फोर्थ टर्म. आणि अशा प्रकारे नंतर 5th असणार, 6th असणार, 7th असणार, ते TN पर्यंत पकडा. शेवटची टर्म म्हणा. आता याच्यामध्ये बघा, जो T1 जो असतो त्याला आपण A पण म्हणतो. T1ला काय म्हणतो? A. म्हणजे इथं A ची व्हॅल्यू काय बाबा? 10. जो पहिला असतो तो 10, त्याला आपण A म्हणणार. 10 असेल, 7 असेल, काही नंबर असेल, त्याला काय म्हणायचं? A म्हणायचं. आणि हा जो 3 जो आलाय ना, कॉमन डिफरन्स म्हणजे D = किती? 3. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय काय असतं? प्रत्येक याला टर्मला T1, T2, T3 असं म्हणतो आपण. A म्हणजे पहिली जी टर्म असेल तिला A म्हणायचं. आणि प्रत्येक टर्म मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? D म्हणतो. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल बघूयात. या प्रॅक्टिस सेट मधले काय काय एक्झाम्पल आहेत बघा. आता इथं प्रश्न दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. आता ह्या ज्या काही सिक्वेन्स दिल्यात त्याच्यामधली कुठली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ते आपल्याला प्रूफ दाखवायचं आहे. आता पहिला जर प्रश्न मी बघितला, पहिला काय दिलाय बाबा? 2 4 6 8. ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? तुम्ही म्हणणार यस बाबा आहे. पण तसं डायरेक्ट नाही लिहायचं. बघा, इथं 2 ॲड होत गेले. 2 + 4 2, 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8. अशा प्रकारे इथं 2 2 2 2 वाढत गेलेले आहेत. म्हणजे याला ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. पण लिहिताना कसं लिहायचं ते सांगतो. आता हे जरा आपण थोडंसं अंतर लिहू. 2 4 6 8 ... आता याच्यामध्ये बघा, हा काय बाबा आपला झाला T1, बरोबर. हा झाला आपला T2. T2 किती? 4. त्याच्यानंतर T3 किती बाबा झाला? 6. आणि हा झाला T4. T4 काय झाला बाबा तुमचा? या ठिकाणी 8. ठीक आहे, हे झालं. आता डिफरन्स बघा सेम आहे का? इक्वल आहे का? D काय करायचं? T2 - T1. D T3 - T2. आणि D T4 - T3. प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे तो काढत राहिला. काय केलं? T2 - T1, T3 - T2, T4 - T3. T2 - T1. T2 किती? 4. T1 किती? 2. 4 - 2 किती आलं बाबा? आन्सर 2 आलं. त्याच्यानंतर T3 - T2. T3 किती? 6. -T2 किती? 4. 6 - 4 किती बाबा? 2 आलं आन्सर. T4 - T3. T4 किती? 8. आणि T3 किती? 6. 8 - 6 किती आलं बाबा? 2. आता कॉमन डिफरन्स जो आहे तो सगळीकडे 2 2 2 इक्वल आहे. म्हणजे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग हिअर कॉमन डिफरन्स बिटवीन two consecutive term is constant असं लिहायचं. कॉन्स्टंट आहे. 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो काही कॉमन डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज अन AP. किंवा असं लिहायचं 2 4 6 8 इज अन AP. आता ही AP आहे. आणि कॉमन डिफरन्स काय? फाइंड द कॉमन डिफरन्स. इथं कॉमन डिफरन्स D किती? 2. तर एकदम सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे की बाबा कॉमन डिफरन्स काढायचा. तो जर सगळीकडे इक्वल आला तर बाबा समजायचं की बाबा ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. इक्वल नाही आला तर समजायचं ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पण पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन जी मुलं आहेत त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा अजून जर केला नसेल तर. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पुढचा क्वेश्चन बघूया 3.1 मधला. ठीक आहे. 3.1 मधला पुढचा बघा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 बघू. 3.1 मधल्या पहिल्यातला 2 बघा. हा पहिला झाला.
आता दुसरा क्वेश्चन बघा, इथे बघा, आता इथे काय होईल माहिती आहे का, इथे आहे 2 आहे, त्याच्यानंतर 5/2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि 7/2 आहे. बघा आता इथं हा T1 झाला तुमचा, हा झाला आपला T2, हा झाला आपला T3 आणि हा झाला आपल्याकडे T4. आता या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये आपण जे काही कॅल्क्युलेशन करतो ते खूप महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशन चुकतं काही मुलांचं, त्यामुळे प्रॉब्लेम येतात. बघा D = काय बाबा, T2 - T1. आता T2 इथं किती आहे बाबा, T2 किती 5/2 आहे, मायनस T1 किती बाबा 2 आहे. आता 5/2 - 2 बघा, 2च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. आता काय होईल, 5 × 1 5 मायनस 2 × 2 = 4 डिवायडेड बाय 2 × 1 = 2. 5 - 4 किती 1 1/2, म्हणजे या दोघांमधला डिफरन्स 1/2. आता या दोघांमधला चेक करू. D = T3 - T2. T3 किती बाबा 3 आहे, मायनस T2 किती बाबा 5/2 आहे. बरं का, नियमानुसार जायचं, T3 - T2 जो काय नियम आहे त्यानुसार. आता बघा 3च्या खाली काय नाही म्हणजे 1. बघा 3 × 2 = 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 × 5 5 डिवायडेड बाय 2 × 1 = 2. 6 - 5 6 मधून 5 गेले 1 1/2. त्याच्यानंतर D = T4 - T3. T4 काय बाबा 7/2, इथं लिहा 7/2 मायनस T3 किती आहे बाबा 3. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 1 7 मायनस 2 3 = 6 डिवायडेड बाय 2 1 = 2. 7 - 6 किती 1/2. बघा आता सगळीकडे कॉमन डिफरन्स जो आहे तो काय आला, इक्वल आलाय का वेगवेगळा आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं तर कॉमन डिफरन्स 1/2 1/2 1/2 इक्वल आहे, म्हणजे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, यस आहे. मग इथं लिहायचं, हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, देअरफॉर 2 5/2 3 आणि 7/2 ... इज ॲन AP. आता माझ्याकडे लिहायला जागा कमी आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये लिहितो. फक्त तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे, हिअर डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, सो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि D = किती 1/2. D = किती 1/2 झाला, विषय संपला. पुढचा प्रश्न बघू आता, क्वेश्चन नंबर 3 बघा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये 3rd नंबरचा क्वेश्चन बघा, 10 बघा. आता इथं उलटा विषय, -10 -6 -2 आणि 2. इथं प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, इथे ज्यावेळेस आपण कधीही अशा प्रकारचे हे नंबर बघतो, निगेटिव्ह नंबर आले की आपला पार धक्का लागतो, हा हृदय पार पिळवटून निघतं. आपण म्हणतो ना, हा T1 हा T2 हा T3 आणि हा आपला आला T4. पण टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला डिफरन्स काढायचा, कॉमन डिफरन्स. बघा D = T2 - T1, D = T3 - T2 आणि D = T4 - T3. कॅल्क्युलेशन परफेक्ट आलं पाहिजे. बघा या ठिकाणी T2 - T1, T2 काय बाबा -6 आहे, मायनस T1 किती बाबा -10 आहे, बरोबर, इज इक्वल टू -6 आपल्या जागेवर मायनस मायनस +10 प्लस मायनस मायनस, चिन्ह जर असतील भिन्न तर होणार वजा. 10तून 6 गेले 4, मग इथं आलं 4. इथे बघा T3 - T2, T3 किती -2 मायनस T2 किती बाबा -6, इथं लिहिलं -6 इज इक्वल टू -2 आपल्या जागेवर मायनस मायनस +6 मायनस प्लस मायनस 6 मधून 2 गेले 4 राहिले, झालं. आता इथं बघा T4 - T3, T4 किती बाबा 2 मायनस T3 किती -2, मग 2 मायनस मायनस +2 2 + 2 किती बाबा 4. आता सगळीकडे या ठिकाणी कॉमन डिफरन्स जर तुम्ही बघितला तर तो कसा आहे 4 4 4. अशा प्रकारे हा कॉमन डिफरन्स या ठिकाणी इक्वल आहे. मग इथं लिहायचं हिअर कॉमन डिफरन्स बिटवीन 2 consecutive term इज कॉन्स्टंट आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो की -10 -6 -4 -6 नंतर -2 आणि 2 इज ॲन AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती 4 झालं. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. आता इथं कॅल्क्युलेशनचा भाग महत्त्वाचा आहे. पुढचं एक एक्झाम्पल बघूया. तुम्ही मध्ये मध्ये या ठिकाणी याला स्क्रीनशॉट जो आहे तो तुम्ही मध्ये मध्ये मारून घेत जा, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी जरा लाईटचा व्यवस्थापन व्यवस्थित करूयात. बघा ओके,
हां एकच मिनटं. ओके. तर बघा या ठिकाणी बघा पुढचा पॉईंट इथं 10 आपला 4th नंबरचा क्वेश्चन, ज्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे 0.3 0.33 0.333 डॉट 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 3च नंबर आहेत. 3 नंबरमध्ये आपला पहिला जो नंबर आहे याला आपण म्हणणार T1, याला म्हणायचं T2 आणि याला म्हणायचं T3. हे 3 नंबर आपल्याकडे मिळालेले आहे. आता डिफरन्स काढा. T2 मायनस बघा D इज इक्वल टू T2 मायनस T1 काढा. D इज इक्वल टू T3 मायनस T2. T4 इथं नाही आहे. आता T2 मायनस T1, T2 किती 0.33 मायनस T1 किती 0.3. आता हे कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं बाबा बघा 0.33 मधून पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या 0.3 मायनस करायचा आहे. आता 3च्या खाली इथं काय नाही 0 घ्या 3 मायनस 0 3 3 मायनस 3 0 पॉईंट आणि 0 काय आलं बाबा इज इक्वल टू 0.03. ओके. त्याच्यानंतर इथे बघा T3 मायनस T2, T3 किती 0.333 आणि मायनस T2 किती 0.33. आता इथं बघा सबस्ट्रॅक्शन 0.333 मायनस 0.33 बघा 3च्या खाली काय नाही म्हणजे 0 3 मायनस 0 3 0 मायनस 3 मायनस 3 0 3 मायनस 3 0 इथं पॉईंट आणि इथं हा 0.003. मग इथं आपण लिहायचं 0.003. आता मला सांगा इथं कॉमन डिफरन्स इक्वल आहे का. इथं 0.03 आणि इथं 0.003 पॉईंट नंतर 2 0 वर 1 0 आहेत. दोन्ही नंबर वेगवेगळे आहेत समान नाही आहेत. मग इथं लिहायचं देअरफॉर हिअर कॉमन डिफरन्स between two consecutive term is not constant. मग ते कॉन्स्टंट नसल्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो देअरफॉर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. देअरफॉर इथं लिहायचं 0.3 0.33 0.333 इज नॉट ॲन AP. तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे. कॉमन डिफरन्स जर का इक्वल आला तर आपण म्हणायचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि कॉमन डिफरन्स जर का इक्वल नाही आला तर म्हणायचं ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे. विषय संपला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5 त्याच्याकडे आपण बोलूयात. बघा 5th नंबरचा जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघा काय दिलाय. याच्यामध्ये बघा 0 दिलाय, -4 दिलाय, -8 दिलाय, -12 दिलाय. बरं आता याच्यामध्ये आपल्याकडे बघा T1 T2 T3 T4. या ठिकाणी हा आहे T1 भावा तो T1 आहे. हा आहे T2 हा आहे T2. हा आहे T3 इथं लिहा T3 आणि हा आपल्याकडे आहे T4. ठीक आहे. आता कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो कॉमन डिफरन्स आहे प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला काढूया. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 काय आहे -4 आणि मायनस T1 किती आहे 0. बघा -4 मायनस 0 काय आले इथं -4 आले. D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती -8 मायनस T2 किती -4. मग इथं लिहायचं -8 मायनस मायनस +4. आता मायनस प्लस काय झालं -8 मधून 4 गेले 4 मोठ्या नंबरचं साईन -4 आलं. D इज इक्वल टू T4 मायनस T3. आता मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. T4 किती बाबा -12 मायनस T3 किती बाबा -8 इज इक्वल टू -12 आपल्या जाग्यावर मायनस मायनस +8 झाले आणि मायनस प्लस काय झालं -12 मधून 8 गेले 4 मोठा नंबर काय मायनसचं साईन -4. आता या ठिकाणी बघा -4 -4 कॉमन डिफरन्स कसा आहे डिफरन्स जो कसा आहे कॉन्स्टंट आहे. डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स सगळीकडे कॉन्स्टंट आहे. मग इथं लिहायचं हिअर डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट सो देअरफॉर 0 -4 -8 -12 इज ॲन AP. असं ते तुम्ही पुढे लिहा. आता मी फक्त कॅल्क्युलेट करून देतो बाकी सगळं तुम्ही करा. ठीक आहे. लिहा ते लिहाल तुम्ही हुशार आहे. आता यामध्ये बघा हा 5 आणि 6 हे 2 क्वेश्चन झाले आपले ऑलरेडी. हा तर झालेला आपला क्वेश्चन. आता 6 नंबरचा बघा. 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात काय दिलं बघा. इथं बघा -1.5 -1.5 आणि -1.5. ठीक आहे. सगळीकडे एकच टर्म आहे -1.5. T1 T2 T3 सगळीकडे -1/5 1.5 नाही -1/5. तर आता या ठिकाणी बघा
आपल्याकडे T1 हाच आला, T2 आला हा, आणि याला म्हणा T3 बरोबर. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती -1/5 मायनस T1 किती -1/5 इज इक्वल टू बघा -1/5 मायनस मायनस प्लस 1/5. बघा मायनस प्लस काय होतं, मायनस. कुठल्याही नंबरमधून तोच नंबर मायनस केला की आन्सर येतं 0. मग इथं तुमचं आन्सर आलं 0. ठीक आहे, मग या ठिकाणी आलं 0. D इज इक्वल टू 0. इथं बघा D इज इक्वल टू T2 मायनस T1 सेम आहे. -1.5 मायनस -1.5 बरं का. T3 मायनस T2. T2 मायनस T1 झालं. आता इथं T3 मायनस T2 T3 मायनस T2 लिहायचं होतं आपल्याला. ठीक आहे, आता T3 किती -1/5 मायनस T2 किती -1/5 तेच आहे. मग इथं आपल्याकडे तेच येईल -1/5 मायनस मायनस प्लस 1/5. मायनस प्लस काय होणार, मायनस होणार. आता 1/5 मधून 1/5 गेले 0 आला आन्सर. इथं आता सगळीकडे आता बघा कॉमन डिफरन्स काय आहे, 0 0 कॉन्स्टंट आहे. मग इथं लिहायचं हिअर कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म आर कॉन्स्टंट, सो देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. मग ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. ठीक आहे, आता 7वा 8वा बघू. 7वा 8वा सोपा आहे. 8वा थोडासा त्रासदायक, 7वा थोडासा त्रासदायक आहे, पण 8वा सोपा आहे. बघा यामध्ये बघा आता इथं जर आपण बघितलं, याच्यामध्ये आपण 7वा प्रश्न जर आपण बघितला तर त्याच्यात काय दिलं बाबा, 3 प्लस √2, त्याच्यानंतर 3 प्लस 2√2 आणि 3 प्लस 3√2. बाबा इथं काय विषय असणार आहे, सगळीकडे √2 आले की टेन्शन येतं. हा T1 बरं, हा आपला T2 ओके, हा आपला T3 आणि हा आपला काय बाबा T4. ठीक आहे, आता काम करा. पहिला D इज इक्वल टू T2 मायनस T1. बघा T2 मायनस T1 आपल्या फॉर्म्युलानुसार जायचं. T2 किती 3 प्लस √2 मायनस T1 किती 3. आता या ठिकाणी काय जाईल, 3 कॅन्सल झाला, फक्त √2 राहिला. मग इथं आला √2 झाला. दुसरा T3 मायनस T2. T3 किती बाबा 3 प्लस 2√2 बरोबर मायनस T2 किती आहे बाबा 3 प्लस √2. आता बघा काय होणार, 3 प्लस 2√2 लिहिलं, 3 प्लस 2√2 मायनस असल्यामुळे आतले साईन चेंज झाले. +3चं -3 आणि +√2चं -√2. मग आता मला सांगा या ठिकाणी काय काय कॅन्सल होईल बाबा. बघा हा 3 तर कॅन्सल झाला, +3 -3 आणि 2√2 मधून 2 आय थिंक इथं √2 आहे बरं का. 2√2 मधून हा एक √2 गेला. किती √2 राहिले, हा √2 आहे. 2√2 मधून एक √2 गेला म्हणजे √2 राहिले फक्त. म्हणजे इज इक्वल टू तुमचं आन्सर काय येणार बाबा √2. हे तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे इथं पण √2 आलं, तिकडं पण √2 आलं. आता बघा पुढे, आता पुढचा बघा मुद्दा, D इज इक्वल टू T4 मायनस T3. या ठिकाणी T4 किती बाबा 3√2, 3 प्लस 3√2 आणि मायनस काय करायचं T3 किती 3 प्लस 2√2, 3 प्लस 2√2 झालं. बघा 3 प्लस 3√2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, आतले साईन बदलले. +3चं -3 मग +2चं -2√2. आता बघा या ठिकाणी 3 + 3 -3 गेलं, कॅन्सल झाले. आणि आता राहिलं काय, 3√2 मधून हा 2√2 गेला, 3 मधून 2 गेले, किती राहिला 1√2. म्हणजे इथं पण आपल्याकडे काय आन्सर येणार फक्त 1√2 म्हणजे फक्त √2. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो इथं पण √2, इथं पण √2, इथं पण √2, सगळीकडे डिफरन्स इक्वल आहे. म्हणजे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. एकदम सोपा विषय. फक्त आपल्याला काय करायचं आहे की 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स काढायचा आहे. परीक्षेला हा प्रश्न येत असतो की 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला फक्त तुम्हाला डिफरन्स काढायचा, विषय संपला, काहीच टेन्शन नाही आहे. आता पुढे बघा 127, 132, 137. बघा हा तर खूप सोपा आहे बरं का, एकदम सोपा आहे. 8 नंबरचा 127, 132 आणि 137. ठीक आहे, आता इथं 3 नंबर कुठले बाबा, हा आहे T1, हा आहे T2 आणि हा आहे T3 बरोबर. मग आता डिफरन्स कसा काढायचा बाबा, D इज इक्वल टू T2 मायनस T1, D इज इक्वल टू T3 मायनस T2. बघा T2 मायनस T1, T2 किती 132,
132 मायनस T1 किती 127, 132 मधून 27 गेले किती राहिले बाबा, 32 मधून 27 गेले 5. त्याच्यानंतर इथं 137 मायनस 132 किती राहिले बाबा 5. सगळीकडे कॉमन डिफरन्स इक्वल आहे, म्हणजे ही पण अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. परीक्षेला प्रश्न येतोच, दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते ओळखा. कॉमन डिफरन्स इक्वल आला तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. कॉमन डिफरन्स जर का नाही इक्वल आला, दोन टर्म मधला जर का डिफरन्स जो आहे दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला तो जर इक्वल नाही आला तर तिला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोपा एक प्रश्न खूप. या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की राईट AP हुज फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जर दिला असेल तर याच्यावरून आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन काढायचे. खूप सोपा प्रश्न आहे बघा. पहिला आहे A इज इक्वल टू 10 आणि D इज इक्वल टू काय बाबा मला दिले 5. कॉमन डिफरन्स दिलाय आणि A दिलाय, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करणं एकदम सोपं. बघा काय करायची, 4 टर्म काढा, T1 काढा, T2 काढा, T3 काढा, T4 काढा. T1 T2 T3 T4. बघा T1 काय A असतो, T2 म्हणजे T1 प्लस D, हे सूत्र लक्षात घ्या. T3 म्हणजे T2 प्लस D, T4 म्हणजे T3 प्लस D, हे लक्षातच ठेवायचं, डोक्यामध्ये फिट करायचं. T1 म्हणजे A, T2 म्हणजे T1 प्लस D, T3 म्हणजे T2 प्लस D, T4 म्हणजे T3 प्लस D. बघा T1 म्हणजे A ची व्हॅल्यू किती 10 आहे झाला. T2 म्हणजे T1 प्लस D, T1 किती आला 10 प्लस D किती आहे बाबा 5, 10 प्लस 5 किती झाला बाबा 15 झालं T2. T3 म्हणजे T2 प्लस D, T2 किती आला 15 लिहिला इथं, प्लस D किती आहे बाबा, D कुठे गेला 5, 15 प्लस 5 20. T4 म्हणजे T3 प्लस D, T3 किती बाबा 20 प्लस D किती बाबा आपल्याकडे 5, 20 प्लस 5 किती झाले 25. मग आता तुमची जी काही AP आहे, जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ती काय असणार आहे, तर बघा आपल्याकडे काय आले, हा 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे. लिहा 10 15 20 25 डॉट डॉट डॉट, ही झाली तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एकदम इझी प्रश्न आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशा प्रकारे तयार करायची, तर अशी, जर A आणि D दिला असेल तर अशा प्रकारे आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करू शकतो. पुढचा क्वेश्चन बघू या ठिकाणी. बघा सॉरी, पुढचा याच्यामध्येच आहे आय थिंक, एक मिनटात. हां इथंच आपल्याकडे दिला आहे हाच. हां बघा इथं दुसरा, कधी कधी साईन जर असेल ना, साईन वेगवेगळे तर प्रॉब्लेम येतो. बघा या ठिकाणी A इज इक्वल टू -3 आणि D इज इक्वल टू बाबा 0 आहे. ओके, काय करायचं, T1 T2 T3 T4. आपला नियम लक्षात घ्या, T1 म्हणजे A, T2 म्हणजे T1 प्लस D, T3 म्हणजे T2 प्लस D, T4 म्हणजे T3 प्लस D, इक्वल टू इक्वल टू इक्वल टू करत जा. T1 म्हणजे A किती -3, T2 म्हणजे T1 प्लस D, T1 किती -3 प्लस D किती 0, -3 प्लस 0 -3 बरोबर. T3 म्हणजे T2 प्लस D, T2 किती आला -3 चालाय, प्लस D आपल्याकडे 0 आहे, -3 प्लस 0 -3. T4 म्हणजे T3 प्लस D, T3 किती आलाय बाबा, T3 आलाय -3 प्लस D किती आलाय 0, -3 प्लस 0 -3. मग आता झालं, इथं अरिथमॅटिक प्रोग्रेशन जी आहे ती तुमची काय आली, इथं सगळीकडे -3 -3 -3 -3 आहे, -3 -3 विषय संपला. अशा प्रकारे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिता येईल. एकच मेथड आहे, एकच प्रक्रिया आहे, फक्त साईनची गडबड होऊ शकते तुमच्याकडून. पुढचा बघा, 3rd नंबरचा क्वेश्चन. A इज इक्वल टू -7 आणि D ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी इथं दिसत नाहीये. D ची व्हॅल्यू सांगतो, A -7 आणि D इज इक्वल टू 1/2. 1/2 बघा. आता पहिली गोष्ट, T1 इज इक्वल टू A, T2 इज इक्वल टू T1 प्लस D, T3 इज इक्वल टू T2 प्लस D आणि T4 इज इक्वल टू T3 प्लस D बरोबर. आता या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत आपण काढूयात. बघा A इज इक्वल टू 1/2 आहे, A इज इक्वल टू 7, D इज इक्वल टू 1/2. बघा पहिला A किती बाबा -7, चला A ची T1 ची व्हॅल्यू मिळाली. T2 म्हणजे T1 प्लस D, T1 किती -7 प्लस D किती 1/2. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, 7च्या खाली काय नाही म्हणजे 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 7 जा 14, मायनस आहे म्हणून -14 प्लस 1 1 जा 1 डिवायडेड बाय 2 1 जा 2. आता इथं मायनस प्लस मायनस, 14 मधून 1 गेले 13 राहिले, 13 -13/2. मायनसचं साईन का, मोठ्या नंबरच्या अगोदर मायनसचं साईन आहे. T2 म्हणजे T3 म्हणजे T2 प्लस D, T2 किती आलं -13/2 प्लस D ची व्हॅल्यू किती 1/2
आता इथं 2 कॉमन आहे, डिनॉमिनेटर कॉमन आहे. मग आता वर काय करा, -13 + 1 ॲडिशन. परत मायनस प्लस मायनस, 13 मधून 1 गेला 12, मोठा नंबर 13 त्याचं साईन मायनस, डिवायडेड बाय 2, 2 6 जा 12, -6 आलं झालं. आता T4 इज इक्वल टू T3 + D. T3 किती आलं, -6 प्लस D किती आहे बाबा, 1/2 आहे. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6च्या खाली काय नाही म्हणजे 1. 6 2 जा 12, मायनस आहे म्हणून -12 प्लस 1 × 1 1 डिवायडेड बाय 2 1 जा 2, मायनस प्लस मायनस, 12 मधून 1 गेले 11, मोठ्या नंबरचा साईन डिवायडेड बाय 2. मग आता ही जी AP आहे, ही जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ती काय आहे बाबा, -7 -13/2, त्याच्यानंतर -6 आणि -11/2, विषय संपला. अशा प्रकारे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करता येऊ शकते. ठीक आहे, हा झाला दुसरा क्वेश्चन. हा पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आता चौथा, पाचवा, सहावा बघूयात. ओके, सोपे प्रश्न आहे, तसं बघायला गेलं तर एकदम सिंपल आहे. बघा इथे आपण बघा 4th नंबरचा क्वेश्चन, याच्यामध्ये A इज इक्वल टू -1/25 आणि D इज इक्वल टू 3 आपल्याकडे. ठीक आहे, T1 T2 T3 आणि T4. ओके, T4. बरं, आता बघा A इज इक्वल T1 म्हणजे A, T2 म्हणजे T1 + D, T3 म्हणजे T2 + D आणि T4 म्हणजे T3 + D. ओके, अशा प्रकारे हे सगळे कॅल्क्युलेशन. T1 म्हणजे A ची व्हॅल्यू काय, -1/1.25. T2 म्हणजे T1 + D, T1 किती बाबा, -1.25 प्लस D किती आहे बाबा, 3. आता मायनस प्लस मायनस, मोठा नंबर आहे 3, 3 मधून कोणाला मायनस करा, 1.25 ला मायनस करा. ठीक आहे, आता बघा 0तून 5 जात नाही, 10 मधून 5 गेले 5, इथं आला 1. परत 10 मधून 1 आणि 2 3 गेले 7 पॉईंट आणि इथं आला 1, 1.75 किती आले बाबा, 1.75 हे आन्सर आलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, T2 इज इक्वल टू 1.75, T3 इज इक्वल टू काय, T2 + D, T2 किती 1.75 प्लस D किती आहे बाबा, 3. आता 1.75 + 3, जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, 3 + 1 किती 4 आणि 0.75. बरं का, आता T4 म्हणजे T3 + D, T3 किती 4.75 प्लस D किती आहे, 3 आहे. आता 4.75 + 3, टेन्शन घ्यायचं नाही, 4 + 3 7 आणि हे 0.75 झाला. या ठिकाणी ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार झाली. काय बाबा तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की बाबा अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज इक्वल टू -1.25, त्याच्यानंतर 1.75, 1.75, त्याच्यानंतर 4.75 आणि त्याच्यानंतर 7.75 ... ही झाली आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन. झालं, तर अशाच प्रकारे आता 5th आणि 6th नंबरचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. बघा पुढचा जर क्वेश्चन आपण बघितला, याच्यामध्ये पुढे आणखी क्वेश्चन्स आहेत, सगळे क्वेश्चन आपण बघण्याचा एकंदरीत प्रयत्न करतोय. बघा याच्यामध्ये 5 नंबरचा क्वेश्चन, A इज इक्वल टू दिलाय 6 आणि D इज इक्वल टू काय बाबा, -3. एकदम सिंपल आहे. T1 T2 T3 T4. बघा T1चा जर विचार केला, T1 म्हणजे A इज इक्वल टू 6, T2 म्हणजे T1 + D, T3 म्हणजे T2 + D, T4 म्हणजे T3 + D. ठीक आहे, आता बघा T1 + D, T1 किती 6 प्लस D किती बाबा, -3 आहे. मग 6 प्लस मायनस मायनस झाले, 6 - 3 3. T3 म्हणजे T2 + D, T2 किती आहे बाबा, 3 आहे, प्लस D किती आहे बाबा, -3 आहे. मग 3 - 3 किती झालं, 0. T4 म्हणजे T3 + D, T3 किती आहे, 0 प्लस D ची व्हॅल्यू किती, -3. मग या ठिकाणी 0 - 3 किती आला आन्सर, -3. म्हणजे तुमची जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे AP काय आली बाबा, 6 3 0 -3 ... बघा 6 3 0 -3. तर हे आपला आन्सर आला, एकदम इझी आहे. आता शेवटचा क्वेश्चन बघा यातला, तो आपण बघू. फटाफट जातोय कारण वेळ नको जास्त वाया घालवायला, आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. शेवटचा जो क्वेश्चन आहे तो बघा काय आहे, 6 नंबरचा. A इज इक्वल टू -19 आणि D ची व्हॅल्यू जी आहे आपल्याकडं, D इज इक्वल टू -4. बघा T1 T2 T3 T4. बर बघा T1 किती, A ची व्हॅल्यू -19, T2 T1 + D, T3 T2 + D, T4
T3 प्लस डी, या सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण लिहू. बघा T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -19, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. व्हॉट इज T1 किती बाबा माझ्याकडे 19 -19 आहे, प्लस डी किती -4 आहे. मग इथं काय करायचं, -19 -4 मायनस मायनस प्लस, दोन संख्यांना चिन्ह समान, त्यांची होणार बेरीज. 19 + 4 23 मोठ्या नंबरचं साईन. ठीक आहे. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. व्हॉट इज T2 आला -23 प्लस डी ची व्हॅल्यू आहे -4 इज इक्वल टू -23 -4 प्लस मायनस -4 मायनस मायनस प्लस 23 + 4 27 मोठ्या नंबरचं साईन -27 झाला. इथं बघा T4 इज इक्वल टू T3 प्लस डी. T3 इज इक्वल टू -27 ती मायनसचं साईन, सॉरी प्लसचं साईन. डी ची व्हॅल्यू किती -4, इथं लिहा -4 -27 आपल्या जागेवर, प्लस मायनस झाले मायनस, आणि हे 4 मायनस मायनस प्लस 27 + 4 31 मायनसचं साईन. म्हणजे आपली जी काही AP आहे ती या ठिकाणी काय आली -19 -23 त्याच्यानंतर -27 आणि -31. चॅप्टर खूप सोपा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करता येईल. आता तिसरा जो क्वेश्चन आहे तो सगळ्यात सोपा आहे यामधला. बघा, कारण तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय विचारलंय, फक्त A आणि Dच्याच दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नात काढायच्यात, बाकी काहीच काढायचं नाही. ओके, यस. तर तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. या ठिकाणी सांगितलंय फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. काय सांगितलंय, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 5 1 -3 -7. बघा, फर्स्ट टर्मला काय answer A. फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणजे पहिल्या नंबरला कोण आहे बाबा, इथं पहिल्या नंबरला 5 आहे, म्हणजे A इज इक्वल टू 5. आणि डी इज इक्वल टू काय, कॉमन डिफरन्स T2 - T1 करा फक्त. T2 किती 1 मायनस T2 किती 5, 1 - 5 किती -4. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळाला, D इज इक्वल टू, देअरफॉर D इज इक्वल टू -4. म्हणजे दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या, D ची व्हॅल्यू -4, A ची व्हॅल्यू 5. बघा, T1 म्हणजे A, पहिला टर्म म्हणजे A, आणि कॉमन डिफरन्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं. एकदम सोपा प्रश्न आहे. दुसरा बघा 0.6 0.9 1.2 ओके, आणि 1.5 डॉट डॉट डॉट. याच्यामध्ये A इज इक्वल टू कोण, पहिल्या नंबरला आहे 0.6, तो झाला तुमचा A झाला. त्याच्यानंतर D इज इक्वल टू काय, T2 - T1. T2 0.9 मायनस T1 किती 0.6. 0.9 मधून 0.6 गेले, किती राहिले 0.3. म्हणजे इथं D किती झाला 0.3, D झाला 0.3, A झाला 0.6. एकदम इझी क्वेश्चन आहे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन जो आहे इथं बघा, थर्ड नंबरचा 127, त्याच्यानंतर 135, त्याच्यानंतर 143 आणि 151. ओके, आता या ठिकाणी आपल्याकडे बघा A इज इक्वल टू पहिल्या नंबरला आहे 127, A ची व्हॅल्यू 127. आणि D काय झाला बाबा, D या ठिकाणी जर बघितलं तर D इज इक्वल टू T2 - T1. T2 किती 135, T1 127. 135 मधून 127 गेले, किती राहिले 8 राहिले. म्हणजे तुमचा D किती झाला 8 राहिला. ओके, D झाला 8. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकता तुम्ही. A आणि D च्या व्हॅल्यू काढू शकता. आता इथे बघा, इथे A ची व्हॅल्यू किती 1.4 आणि इथं D ची व्हॅल्यू किती बाबा T2 - T1, म्हणजे 3/4 मायनस T1 किती 1/4. आता 4 काय बाबा एकदाच लिहा, दोन वेळा आहे. आणि 3 - 1 3 - 1 3 - 1 किती 2 2/4 किती 2 1 जा 2 2 2 जा 4 1/2. इथं A 1/4 D 1/2. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 जो आहे तो बघितलेला आहे. पहिल्या चॅप्टरमधला, तिसऱ्या चॅप्टरमधला पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे 3.1 तो आज आपण बघितलेला आहे. ओके, तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण 3.2 वरती चर्चा करूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही 10वीला असाल आणि तुम्हाला 10वीच्या चाचणी परीक्षेच्या, पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या, सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या PDF फाईल हवी असतील, सर्व प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल हव्या असतील, तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो. तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल, सर्वांसाठी इथे तुम्हाला PDF फाईल मिळतील. तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे. आणि टाईप केल्यानंतर इथे बघा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली, यावरती आपल्याला क्लिक करायचं.
करायचं आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात, पुढे जाणार। यावर क्लिक केल्यावरती आपण बघा, क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे 3 डॉट आहेत ना इथं, या 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या 3 डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा, या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा इथे जे बाण दिसतोय हा, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या बाणवर क्लिक केला की इथं बघा 3 ऑप्शन आले, IMP नोट्स आलं, इयत्ता 10वी घटक चाचणी परीक्षा आलं, जुन्या प्रश्नपत्रिका आल्या। तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा। तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील, पण सध्या तरी तुम्हाला 10वी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत, प्रश्नपत्रिका, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या, ओके। पण सध्या आपण इथे क्लिक करूयात। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे, आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउनलोड करायला मिळतील। तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय। तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता, ओके मित्रांनो। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा। बाय मित्रांनो, धन्यवाद।